नागपूर येथे बोलताना माजी खासदार नवनीत राणा यांनी मुर्शिदाबाद जिल्ह्याच्या नावावरून आणि बंगालमधील राजकारणावर जोरदार टीका केल्यात। मुर्शिदाबादचे नाव बदलून भागीरथी धाम केले पाहिजे अशी मागणी त्यांनी यावेळी केली। बाबरच्या नावाने मस्जिद उभारली गेली तर कारसेवक कार्यवाही करतील असे वक्तव्य त्यांनी केले। काँग्रेस आणि ममता बॅनर्जी समाजात दुही निर्माण करत असल्याचा आरोपही त्यावेळी त्यांनी केला। निवडणुकीनंतर बंगालमध्ये भाजप सरकारच येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। अमरावतीतील गुंडगिरी प्रकरणी पोलीस कठोर कार्यवाही करतील असेही त्या म्हणाल्या। आपण एक ट्विट केलेला आहे, काय आपलं नेमकं म्हणणं आहे? की माझं म्हणणं एवढंच आहे, जे काँग्रेस आतापर्यंत करत आलेली आहे, फ्रॅक्शन करत आलेली आहे, समाजात तेढ निर्माण करण्याचं काम जी काँग्रेस करत आहे, आज तेच काम ममता बॅनर्जीचे एक विधायक आणि आमदारांनी वेस्ट बेंगॉलमध्ये करण्याचा प्रयत्न केला। तर आमची जिद्द आहे, जर त्यांना असं वाटते की परत तेच कारसेवक बाहेर निघाले पाहिजे आणि बाबरच्या नावाने जर कोणी मस्जिद बांधत असेल तर मग तिथे परत कारसेवक म्हणून सगळे तिथे जाईन आणि ते तोडण्याचं काम आम्ही सगळ्यांनी करणार आहे। आणि मुर्शिदाबाद कधी नाव पडलं होतं, काय झालं होतं, तर आता तिथे भागीरथ धाम म्हणून त्या जिल्ह्याचं नाव पडलं पाहिजे। त्याकरिताही आम्ही येणाऱ्या भविष्यामध्ये जेव्हा तिथे इलेक्शन होणार आहे, ते इलेक्शन झाल्यानंतर बीजेपी भारतीय जनता पार्टी तिथे निवडून येईल आणि त्या जिल्ह्याचं नाव आपण भागीरथ धाम ठेवणार आहे। कुठेतरी पुन्हा वाद पेटवण्याचा हा प्रयत्न वाटतोय का त्या भागामध्ये? 101%, कारण की काँग्रेस जेव्हापासून पूर्ण देशामध्ये होती त्यांनी हेच करून आतापर्यंत त्यांची सत्ता हातात ठेवली 60 वर्ष आणि आता तेच काम वेस्ट बेंगॉलमध्ये गेल्या कितीक वर्षापासून ममता बॅनर्जी करत आहे। तर मला वाटते की हा परत ती मतभेद पैदा करणे आणि इलेक्शन आलं की हा सगळे बाबर उभे होतात, बाबर जन्माला येते आणि मस्जिदा उभा करण्याचं काम आणि त्यांचे विधायक करत आहेत। तर मला वाटते या आत्ता काँग्रेस या देशामध्ये नाहीये, रामाला मानणारी सरकार आहे, तर आम्ही त्या पद्धतीने काम करणार आहे। उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा टीका केलेली आहे। पांघरुण खातं जे आहे त्या देवेंद्र फडणवीसच्या मंत्रालयामध्ये आहे आणि पुन्हा एकदा एक मंत्री जे आहे ते राजीनामा देणार अशा प्रकारचा त्यांनी दावा केलेला आहे। कोणाचा मंत्री? महायुतीमधला मंत्री पुन्हा राजीनामा देणार आहे कोकाट्याच्या वरून। मला असं वाटते महायुती आहे आणि महायुतीमध्ये 3 पक्ष आहे आणि 3 पक्षापैकी ज्या पक्षाचे मंत्र्यांचा राजीनामा मागताय तर त्यांच्या प्रमुखांची जिम्मेदारी आहे की त्यांच्या पक्षाचे मंत्र्याचा राजीनामा घ्यायचं की नाही घ्यायचं। जर काही चुकत असेल तर अजितदादा सक्षम आहे त्या गोष्टीसाठी आणि अजितदादांनी त्यांचा जर राजीनामा मागितला तर ते देऊ शकतात। काल नांदगाव फाउंडेशन मध्ये एक हत्या झाली आणि आपल्या घरासमोर काही कारांची तोडफोड झाली, नेमकं काय वाटतं या सगळ्या मागे काय? आता नवीन सीपी आले आहे, एकच दिवस झाला आहे नवीन सीपीला। तर नवीन सीपी ला कालच रात्री रवीजींनी फोन केला, आम्ही प्रचारात होतो, तर आज 4-5 त्याच्यातून काही क्रिमिनल पकडण्यात आले आहे। तर त्यांना जसा फिरवायचा आहे अमरावतीमध्ये ते फिरवण्यात येणार आहे 100%। काय म्हणतात? ब्युरो रिपोर्ट, लोकवाहिनी मीडिया, नागपूर।